नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीचा वाद जो आहे तो पेटल्याच्या नंतर कुठेतरी मराठी माणूस जागृत झाला आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत याच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरती मोर्चा काढण्याचं जाहीर केलेलं होतं. आणि त्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या आणि मोर्चाच्या अनुषंगाने कुठेतरी देवेंद्र फडणवीस सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय, जे 2 GR होते ते 2 GR मागे घेतले. आणि तेव्हापासून राज्यामध्ये मराठीचा मुद्दा जो आहे तो राज्यामध्ये केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्याच अनुषंगाने आज जर पाहिलं तर पुण्यामध्ये एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी एक घोषणा केलेली आहे. आणि या घोषणेच्या वेळी त्यांनी थेटपणे म्हटलेलं आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात अशी घोषणा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये जे आहे एकनाथ शिंदेवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका होऊ लागलेली आहे. याच विषयी एकनाथ शिंदेंनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आजचा आपला चर्चेचा विषय आहे, एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा राजकीय अपरिहार्यता का. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आपण बघतोय की मराठीच्या मुद्द्यावरती मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रात राजकारण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. आणि आज एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर होते, त्यावेळेस त्यांनी जर पाहिलं तर जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन जे आहे त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह होते, त्याचबरोबर अजित पवार सुद्धा होते. आणि याच कार्यक्रमामध्ये जय गुजरातची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण काय? निश्चितपणे राजरत्न, जसं तू सांगितलं तसं 2013 मध्ये या कन्व्हेन्शन सेंटरचं भूमिपूजन हे तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं, साधारणतः 2013 मध्ये. आणि त्यानंतर हे जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर जे आहे त्याचं लोकार्पण समारोह जो आहे तो आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते संपन्न झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि या कार्यक्रमामध्ये बोलत असताना राजरत्न, खरं तर 10 मिनिटं एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं. त्यांनी गुजराती समाज आणि महाराष्ट्र, मग महाराष्ट्रातली परंपरा वगैरे या सगळ्यावर आपलं भाषण केल्याचं देखील पाहायला मिळालं. हे भाषण करून संपत असताना शेवटी एकनाथ शिंदे म्हटले, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि निघत असताना तितक्यात ते त्या पोडियमजवळ थांबले आणि जय गुजरात म्हणून आपल्या जागेवर जे आहेत ते आसनस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि एकनाथ शिंदेंनी जय गुजरातचा नारा दिल्यानंतर त्याचे पडसाद अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये सुद्धा अगदी उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कारण जितेंद्र आव्हाडांनी थेटपणे एकनाथ शिंदे यांनी केम छो म्हणायला हवं होतं असं म्हटलं, की तिकडे संजय राऊतांनी तर शहासेना म्हणत एकनाथ शिंदे यांना डिवचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर थेटपणे कुठेतरी या महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केली जाते असा आरोप करत केवळ अमित शहा यांच्यासमोर, अमित शहा यांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा जो आहे तो दिला, अशी प्रतिक्रिया जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत राजकीय वर्तुळामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात या नाऱ्याचे व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. तिकडं भारतीय जनता पक्षाच्या IT सेलकडून राजरत्न 2019च्या निवडणुकीवेळी ज्यावेळी विद्यमान गृहमंत्री असणारे अमित शाह यांचा अहमदाबादमध्ये ज्यावेळी लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी म्हणजे पूर्वीच्या एकसंध शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेले होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंकडून सुद्धा जय गुजरातचा नारा जो आहे तो देण्यात आल्याचा तो व्हिडिओ व्हायरल करताना आपल्याला भाजपच्या IT सेलकडनं पाहायला मिळतं. एक गोष्ट आहे, जर आता ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी सुद्धा यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे. एकनाथ शिंदेनी थेटपणे प्रेस कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे ज्यावेळेस गुजरातमध्ये गेलेले होते, अमित शहा यांनी ज्यावेळेस लोकसभेचा फॉर्म भरलेला होता गांधीनगरमधून, त्यावेळेस त्यांनी एक व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा म्हणताना दिसत आहेत की जय हिंद, जय गुजरात असं उद्धव ठाकरे म्हणताना दिसतात. परंतु त्यावेळी जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे हे गुजरातमध्ये जाऊन त्यांनी जय गुजरातचा नारा दिला. त्याच पद्धतीनं शरद पवार यांनी कर्नाटकमध्ये जाऊन जय कर्नाटकचा नारा दिलेला होता. परंतु एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्येच
त्यांनी जय गुजरातचा नारा दिल्यामुळे कुठेतरी आता त्यांच्यावरती चौफेर टीका होताना पाहायला मिळते. अगदी निश्चित राजरत्न एकनाथ शिंदेवर सर्व बाजूनी टीका होताना पाहायला मिळते. मात्र एकनाथ शिंदे यांनी देखील त्याच्यावर मुंबईमध्ये पोहोचताच त्यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंवरच पलटवार जो आहे तो केल्याचं पाहायला मिळालं. ज्या व्हिडिओचा उल्लेख आपण केला त्या उद्धव ठाकरेंचा जय गुजरात म्हणतानाचा व्हिडिओ एकनाथ शिंदेकडनं भर पत्रकार परिषदेमध्ये दाखवण्यात आला. तर एक निवडणुकीच्या कॅम्पेन दरम्यान जिलेबी और फाफडा उद्धव ठाकरे आपडा अशा आशयाची केलेली फेसबुकची पोस्ट जी आहे, जी शिवसेना म्हणजे आत्ताची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फेसबुक प्रोफाईलवर आहे असं म्हणत एकनाथ शिंदेनी तो त्याचबरोबर त्यांनी जे वरळीमध्ये आदित्य ठाकरे निवडणुकीच्या वेळी उभे होते तेव्हा केमछो वरळी असे सुद्धा पोस्टर जे आहेत ते एकनाथ शिंदेनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा दाखवल्याचं पाहायला मिळालं. अगदी निश्चित राजे. या सगळ्यामुळे राजरत्न आता विरोधकांकडून एकनाथ शिंदेवर टीकेची झोड उठते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र एकनाथ शिंदेची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तिकडं भाजपचे माजी मंत्री आणि पोंभुर्णा बल्लालपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवारांकडनं सुद्धा एकनाथ शिंदेची पाठराखण जी आहे ती करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. जसं की सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हटले की जय गुजरात म्हणणं याच्यामध्ये कुठेतरी कुठलाही संकुचितपणा ठेवून त्या वाक्याकडे जे आहे ते पाहू नका. भाजपच्या नेत्यांकडनं प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे किंवा एकनाथ शिंदेची पाठराखण जी आहे ती केली गेल्याचं पाहायला मिळतं. मात्र विरोधी पक्षांकडनं अगदी ठाकरे गटापासून ते काँग्रेसपर्यंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षापर्यंत सगळेच जण एकनाथ शिंदेवर अगदी तुटून पडून तोंडसूक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांनी राजरत्न जय गुजरात मी म्हटलं कारण तो कार्यक्रम मुळामध्ये गुजराती समुदायाचा होता आणि गुजराती म्हणजे या लोकांचा जन्म जे या कार्यक्रमाला होते ते जरी गुजराती म्हणून जन्मलेले असले तरी त्यांनी महाराष्ट्रालाच आपली कर्मभूमी मांडलेला आहे असं देखील एकनाथ शिंदे जे आहेत ते राजरत्न म्हटल्याचं पाहायला मिळालं. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना राज्यामध्ये मराठी हिंदीचा वाद कुठेतरी सुरू झालेला असताना एकनाथ शिंदेकडनं जय गुजरातचा नारा दिला जाणं यामुळं कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला आज जर पाहिलं तर आजच्याच कार्यक्रमामध्ये त्याच कार्यक्रमामध्ये राज्याचे दुसरे जे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार सुद्धा होते. त्यांना जेव्हा विचारण्यात झालं की एकनाथ शिंदेनी जय गुजरातचा नारा दिलाय तेव्हा ते म्हणाले की मला असं काही माहिती नाही. निश्चित राजरत्न यामध्ये तू जसं म्हटलं तसं एका वाक्यामध्ये अजित पवारांनी मला काही याबाबतची कल्पना नाही असं म्हणत उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे राजरत्न आपण जसा विरोधकांचा उल्लेख केला तसं मनसेचे माजी आमदार आहेत राजू पाटील यांनी सुद्धा एक ट्विट करून एकनाथ शिंदेवर तोंडसूक जे आहे ते घेतल्याचं पाहायला मिळालं. कुठेतरी हिंदी भाषा आपण बोलू शकत नाही किंवा हिंदीला तिसरी भाषा म्हणू शकत नाही म्हणून एकनाथ शिंदे पर्याय देत आहेत का असं म्हणत केमछो उपमुख्यमंत्री असं ट्विट जे आहे एक उपहासात्मक ट्विट जे आहे ते राजू पाटलांनी सुद्धा राजरत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितपणे एकनाथ शिंदे यांच्या या विधानाचे जे आहेत ते पडसाद राजकीय वर्तुळामध्ये राज्याच्या पटलावर विधिमंडळाच्या अधिवेशनात अगदी सगळीकडे उमटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि नव्या वादाला कुठेतरी यामुळे तोंड फुटल्याचंही राजरत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेत एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे राज्यामध्ये मराठीचा मुद्दा अगदी पेटलेलाच दिसताना जर पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना कुठेतरी गोंधळलेल्या मानसिकतेमध्ये वाटते का? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यावेळेस हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यावेळेस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची स्पष्ट भूमिका आतापर्यंत जी आहे ती आलेली नव्हती. त्याचबरोबर आजचं जे एकनाथ शिंदेचं जे विधान आहे जे गुजरातचा नारा हे काय म्हणायचं एकनाथ शिंदेची शिवसेना कुठेतरी गोंधळलेल्या वातावरणामध्ये आहे असं म्हणायचं? काहीशी तशी स्थिती आपल्याला राजरत्न पाहायला मिळते. कारण शिक्षण मंत्री म्हणून दादा भुसे जे शिवसेनेचेच आहेत हिंदी सक्तीच्या अनुषंगाने ते राज ठाकरे यांची भेट सुद्धा घेण्यासाठी पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मग त्यानंतर राज ठाकरेंनी त्यांचं सगळं ऐकून घेत पुन्हा ते एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार असं बोललं जात होतं. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या अगदी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडनं जी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे थेट 2 GRच रद्द करण्याचा निर्णय घेत अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली कमिटी गठीत करण्याचे निर्देश दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर किंवा हिंदी सक्तीच्या अनुषंगाने ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला त्यावेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं अगदी सावध भूमिका जी आहे ती घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. कुठलीही
ठोस भूमिका घेताना आपल्याला एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती पाहायला मिळाली नाही. खरं तर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भूमिपुत्रांच्या न्यायासाठी शिवसेनेची स्थापना प्रामुख्याने झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे ना. अशा वेळी शिवसेनेकडनं किंवा स्वतः एकनाथ शिंदेकडनं हिंदी सक्तीच्या मुद्द्याच्या अनुषंगानं पुढे येऊन खरं तर भूमिका मांडणं गरजेचं होतं. मात्र तसं प्रत्यक्षामध्ये झाल्याचं पाहायला मिळालं नाही. त्यामुळं हा प्रश्न निश्चितपणे समोर येतो की एकनाथ शिंदेची शिवसेना ही सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहे का? या सगळ्या प्रश्नावर खरं तर एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं जे प्रवक्ते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर तोंडसूक घ्यायच्या वेळेस अगदी ट्विटर फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात, माध्यमातून समोर येत असतात, ते सगळे प्रवक्ते आणि स्वतः एकनाथ शिंदेंनी याबाबत समोर येऊन भूमिका मांडणं हे गरजेचं आहे. राज संकेत, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आता थोड्यापूर्वी बोलताना एकनाथ शिंदे असं म्हणाले आहेत की मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे. परंतु जर पाहिलं तर काही दिवसांपासून ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंची भूमिका थेटपणे एकनाथ शिंदे थेटपणे उद्धव ठाकरेंवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती टीका करताना पाहायला मिळतात, परंतु मराठीच्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदेची शिवसेना स्पष्ट भूमिका घेताना दिसत नाहीये. खरं तर आपण पाहिलं तर याआधी सुद्धा मराठी हिंदी सक्तीचा मुद्दा होता, त्यावर सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमध्ये शिवसेना जी आहे ती स्पष्ट भूमिका मराठीच्या मुद्द्यावरती घेतल्याचं पाहायला मिळालं नाही. आज सुद्धा जर आपण पाहिलं तर मराठीच्या मुद्द्यावरती आता ज्या मनसेनी थेटपणे ज्यावेळेस शिवसेनेमधून उद्धव ठाकरे बाहेर पडले त्यानंतर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरती अक्षरशः रान पेटवल्याचं पाहायला मिळालं होतं. थेटपणे जे की ठाकरे घराण्याच्या अत्यंत जवळच्या असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यावरती सुद्धा राज ठाकरेंनी थेटपणे हल्ला चढवला होता. जर अमिताभ बच्चन यांना त्यांच्या राज्याबद्दल प्रेम असेल तर मला सुद्धा माझ्या मराठी भाषेबद्दल महाराष्ट्राबद्दल प्रेम का असू नये असा सुद्धा सवाल राज ठाकरे यांनी त्यावेळी ज्यावेळेस सुद्धा उपस्थित केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. त्यावेळेस ठाकरे घराण्याशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे तत्कालीन एकसंध शिवसेनेची कुठेतरी गोची झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. आणि त्याच राज ठाकरेंची आता मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्या मराठीच्या मुद्द्यावरती विजयी मेळावा जो आहे तो उद्या मुंबईमध्ये होणार आहे. त्याच अनुषंगाने कुठेतरी एकनाथ शिंदेनी आज जी जय गुजरातची घोषणा केलेली आहे त्यामुळे कुठेतरी थेटपणे त्यांनी फुलटॉस दिला असं म्हणायचं का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना? अगदी निश्चित तशीच काहीशी स्थिती जी आहे ती उद्या पाहायला मिळते. आणि याच्यावर आता उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खरं तर राज ठाकरेंच्या भाषणाकडे प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळतंय. कारण अगदी ठाकरे शैलीमधून राज ठाकरे उद्या या अनुषंगाने काय चर्चा करत आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा भाषणामधून एकनाथ शिंदेंवर कसं तोंडसूक घेत आहेत हे खरं तर उद्या पाहणं महत्त्वाचं आहे. उद्या वरळी डोम या ठिकाणी सकाळी 10 वाजता एकत्रित विजय मेळावा जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर सर्व पक्षीय कुठल्याही पक्षाचा झेंडा न आणता केवळ मराठीचा अजेंडा घेऊन या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. आणि त्यानंतर हा मेळावा जो आहे तो पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच्यामध्ये निश्चितपणे उद्या एक आयता मुद्दा ज्याला म्हणतो आपण राज्यातनं तसा का आज एकनाथ शिंदेंनी आपल्या विधानातून दिल्याचं पाहायला मिळतंय. या अनुषंगाने आता उद्याच्या मेळाव्यामध्ये काय याचे पडसाद उमटतायत हे पाहणं निश्चितपणे महत्त्वाचं असणार आहे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे संकेत ज्या राज्यामध्ये गेलं, जसं जर तुम्ही पंजाबमध्ये गेलात तर तिथे जाऊन जय पंजाब म्हटलं तर काही वावगं नाही. तुम्ही गुजरातमध्ये जाऊन म्हणत असाल की जय गुजरात तर काही वावगं नाही. तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन म्हणत असाल की जय कर्नाटक तरीही काही वावगं नाही. पण महाराष्ट्रात आल्याच्या नंतर तुम्हाला जय महाराष्ट्र म्हणावंच लागेल अशी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. आणि अगदी त्याच पद्धतीने जर पाहिलं तर एकनाथ शिंदे जे की बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणतात त्यांच्या शिवसेनेच्या मुख्य नेत्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून अशा पद्धतीचं विधान होणं यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे कुठेतरी राज्याच्या राजकारणामध्ये विरोधकांकडून कुठेतरी टीकेचे धनी होताना पाहायला मिळालेले आहेत. आणि उद्या होणाऱ्या ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यामध्ये दोन्ही बंधू काय तोंडसूक घेतात एकनाथ शिंदेवरती ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आता जे काही घटना घडतील या बाबतीमध्ये, कारण अनेक प्रतिक्रिया या बाबतीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. विरोधकांनी अक्षरशः एकनाथ शिंदेवरती तोंडसूक घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळते. या प्रत्येक घटनेचे अपडेट आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना देणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.